वसुदेव देवकी यांचा विवाह सोहळा चंद्रवंशी क्षत्रिय यादवराजा उग्रसेन आणि त्यांची राणी पद्मावती यांचा पुत्र कंस आपण सर्वश्रेष्ठ महान असा त्यांचा वाद पुढे महत्वाकांक्षा आणि वैयक्तिक लोभामुळे विश्वासू बाणासूर आणि नरकासुराच्या सल्ल्यानं आपल्या पिताचा म्हणजे उग्रसेन राजाला सिंहासनावरून खाली घेतला देणे आणि स्वतः सिंहासनधीश्वर झाला. पुढे स्वतः सिंहासनावर बसला आणि आपल्या मनाचा मनमानी कारभार करत होता, लोकांना शोधत होता. परंतु आपल्या बहिणीवर मात्र जीवापाड प्रेम करत होता. खरंच आपल्या बहिणीवर तो जीवापाड प्रेम करत होता. पुढे काय झालं? पुढे राजानं जरासंधाच्या मुली अस्ती आणि प्राप्ती यांच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या बहिणीचा विवाह म्हणजे देवकीचा विवाह आपल्या सर्वांची चंद्रवंशी क्षत्रिय वसुदेवाशी निश्चित केला. हाच तो विवाह मंगलक्षण. शुभ लग्न सावधान, शुभ लग्न सावधान. मथुरा नगरीचा राजा कंसा सावध राहा. आज सलील चौघड्याच्या सुरात वसुदेव देवकी यांचा विवाह सोहळा मदत करत आहे. परंतु या देवकीच्या पोटी येणारा आठवा पुत्र तुझा काय ठरणार आहे त्याची तुला जाणीव नाही. कंसा आणि तू किती मूर्ख आहेस, नादान आहेस आणि अहंकारी आहेस. हे शक्य नाही. हे दुष्ट कंसा, तू मोठ्या भ्रमात आहेस. देवकीचा पुत्र तुझा काळ घेऊन येणार आहे आणि हे विधिलिखित आहे. माझ्यावर अन्याय का? ही तर विधी